आपण रोज कितीतरी वेबसाईट्स बघतो बरोबर, पण कधी विचार केलाय की यामागे नक्की काय असतं? चला तर आज आपण प्रत्येक वेबपेजचा जो पाया आहे ना, त्या HTMLचं रहस्य उलगडून पाहूया. म्हणजे ह्या ज्या काही कोडच्या ओळी असतात त्या इतक्या सुंदर आकर्षक वेबसाईटमध्ये कशा बरं बदलतात, हाच प्रवास आपण एकत्र करणार आहोत. मग करायची सुरुवात. ठीक आहे, तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा HTML जो आपण म्हणतोय तो नक्की आहे तरी काय? HTML म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की HTMLचं मुख्य काम आहे ना, ते म्हणजे वेबपेजची रचना किंवा त्याचा सांगाडा तयार करणं. ते पेज दिसायला कसं असेल हे ठरवणं नाही. ते काम अगदी वेगळ्या टेक्नॉलॉजीचं आहे. बघा, सुरुवातीला हायपर टेक्स्ट हा शब्द फक्त टेक्स्ट किंवा मजकुरासाठी होता. पण आत्ताच्या वेबसाईट्स बघा, त्यात फोटो असतात, गाणी असतात, व्हिडिओज असतात, सगळं काही असतं. या सगळ्याला मिळून हायपर मीडिया असं म्हणतात. आणि ह्या सगळ्याची रचना करण्याचं काम सुद्धा HTMLच करतो. आता हे समजून घ्यायला ना एक सोपं उदाहरण घेऊया. जसं घर बांधायच्या आधी त्याचा एक सांगाडा, एक फ्रेम उभी करावी लागते, अगदी तसंच प्रत्येक वेबपेजला सुद्धा एक बेसिक रचना लागतेच लागते. तर प्रत्येक वेबपेजच्या मागे आपल्याला दिसत नसला तरी असाच एक सांगाडा असतो. हा बघा, हा कोड त्याचाच भाग आहे. आणि याचे 3 मुख्य भाग आहेत: HTML, हेड आणि बॉडी. हे अगदी सोपं आहे. HTML म्हणजे आपलं पूर्ण घर समजा. हेडमध्ये त्या घराविषयीची माहिती असते, म्हणजे जसं की त्याचं शीर्षक किंवा इतर डिटेल्स. आणि बॉडी म्हणजे घरातल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला प्रत्यक्ष दिसतात. आणि गंमत बघा, फक्त एवढासा तो जो सांगाड्याचा कोड आहे ना, तो सुद्धा ब्राउझरमध्ये असं दिसू शकतो. म्हणजे कोड आणि तो स्क्रीनवर कसं दिसेल, यात किती थेट संबंध आहे हे लगेच कळतं. चला, सांगाडा तर उभा राहिला. आता पुढची पायरी, इमारतीच्या भिंती आणि मजले कसे बांधायचे ते बघूया. वेबपेजच्या भाषेत सांगायचं तर मुख्य कंटेंटची रचना कशी करायची ते आता पाहू. तर हे आहेत ब्लॉक लेव्हल एलिमेंट्स. यांची 2 खास वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे हे नेहमी नवीन लाईनवर सुरू होतात. आणि दुसरं म्हणजे जेवढी जागा उपलब्ध आहे ना, ती सगळीच्या सगळी जागा घेतात. जणू काही ते स्वतःचंच एक अख्खा पॅराग्राफ आहेत. हे आपण नेहमी बघतो. म्हणजे मोठी हेडिंग्स देण्यासाठी H1, पॅराग्राफसाठी P किंवा मग कंटेंटचे मोठे मोठे भाग पाडण्यासाठी div. ही सगळी ब्लॉक लेव्हल एलिमेंट्सचीच उदाहरणं आहेत. बरं, तर आपल्या घराच्या भिंती उभ्या राहिल्यात. आता वेळ आहे आतली सजावट करण्याची. म्हणजेच त्या ब्लॉक्सच्या आत जी काही माहिती आहे तिची मांडणी कशी करायची ते बघण्याची. आता हे आहेत इनलाईन एलिमेंट्स. हे ब्लॉक एलिमेंट्सच्या अगदी विरुद्ध काम करतात. हे नवीन लाईन सुरू करत नाहीत. नावाप्रमाणेच ते टेक्स्टच्या ओघामध्ये म्हणजे इनलाईन राहतात. उदाहरणार्थ, एखाद्या शब्दाला ठळक म्हणजे बोल्ड करण्यासाठी आपण बीचा टॅग वापरतो किंवा एखादी लिंक तयार करण्यासाठी ए टॅग वापरतो. ही इनलाईन एलिमेंट्सची अगदी उत्तम उदाहरणं आहेत, जी आपण रोज बघतो. तर या दोघांमधला फरक खूप सोपा आहे लक्षात ठेवायला. असं समजा की ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे मोठमोठे डब्बे जे पूर्ण जागा घेतात आणि एकावर एक ठेवले जातात. आणि इनलाईन एलिमेंट्स म्हणजे त्या डब्यांच्या आतल्या छोट्या वस्तू ज्या गरजेपुरती जागा घेतात आणि एकापुढे एक मांडता येतात. हा बेसिक फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. समजा आपल्याला वेबपेजवर अशी काही चिन्ह दाखवायची आहेत, जी मुळात HTML कोडचाच भाग आहेत. मग काय करायचं? जरा विचार करा, जर कोडमध्ये H1 असं लिहिलं तर ब्राउझर काय करेल? तो त्याला एक हेडिंग समजेल, साधा टेक्स्ट नाही. मग प्रश्न असा आहे की H1 हा टेक्स्टच स्क्रीनवर कसा दाखवायचा? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे HTML एंटिटीज. हे असे स्पेशल कोड आहेत जे ब्राउझरला सांगतात की अरे, हे चिन्ह कोड नाहीये, याला फक्त टेक्स्ट म्हणून दाखव. हे बघा, ही काही सगळ्यात जास्त वापरली जाणारी HTML एंटिटीज आहेत. उदाहरणार्थ, जर आपल्याला लेस दॅन हे चिन्ह दाखवायचं असेल तर कोडमध्ये &LT असं लिहावं लागतं. तेव्हा ब्राउझरला कळतं की हा टॅग नाही, हे फक्त एक चिन्ह आहे. चला तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात आठवून घेऊया. सगळ्यात आधी HTMLचा सांगाडा तयार करायचा, मग मोठ्या रचनांसाठी वापरायचे ब्लॉक एलिमेंट्स, त्यामधल्या बारकाव्यांसाठी वापरायचे इनलाईन एलिमेंट्स आणि जर स्पेशल चिन्ह दाखवायची असतील तर वापरायच्या एंटिटीज. किती सोपं आहे.
तर आता वेबपेजची रचना म्हणजे त्याचा सांगाडा तर तयार झालाय. पण फक्त सांगाडा असून भागत नाही, बरोबर? त्या भिंतींना रंग कसा द्यायचा, आतमध्ये फर्निचर कसं मांडायचं, म्हणजेच त्याला सुंदर कसं बनवायचं, हा प्रश्न आपल्याला वेब डिझाईनच्या पुढच्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग टप्प्याकडे घेऊन जातो.